हे ठिणगी महाविकास आघाडीतही पडल्याचं दिसतंय आणि त्याला कारण आहे राज्यसभा आणि विधान परिषदेतली निवडणूक, ज्यात शरद पवारांची खासदारकी आणि उद्धव ठाकरेंची आमदारकी असणार आहे। संख्याबळाच्या खेळात पिछाडीवर असलेल्या बमियाला दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक अशीच जागा जिंकता येणार आहे। त्यासाठी एकीचं बळ दाखवावं लागेल आणि तरच ती एक एक जागा जिंकणं शक्य होईल। पाहूया। राज्यसभेवरनं मवियात मतमतांतर, विधान परिषदेसाठी सुद्धा मवियाचे एकमत होईना। उमेदवार निवडीवरून महाविकास आघाडीत 3 पक्षांची 3 भूमिका। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही मित्रपक्ष बसून याबद्दल चर्चा अंतिम निर्णय घेऊ। सुरुवातीला अशा प्रकारची झटापटी होते, राजकारण आहे ना। संजय राऊतांची भाषा म्हणजे महाविकास आघाडीत नक्कीच काहीतरी सुरू आहे, कारण जिथे ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी शरद पवारांना साकडं घालतेय, तिथे काँग्रेसनं मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे। आधी पवारांनी विलिनीकरणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी, मगच राज्यसभेसंदर्भात चर्चा केली जाईल। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। चर्चा जी आहे ही पहिले आघाडी पक्षांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। आघाडी पक्षात चर्चा झाल्यानंतर जरूर आम्ही पक्षश्रेष्ठीची त्या संदर्भामध्ये बोलू। आघाडी फुटणार नाही ना, महाविकास आघाडीकडे एक कमीत कमी येईल असं म्हणायचं का? कारण 47 आहेत तुमच्या। एकमेका सहाय्य करू अवधगे धरू सुपंत या मार्गाने इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अजूनही शरद पवारांचंच नाव पुढे आणलं जात आहे। इतकंच नाही तर शरद पवार एनडीएत जाणार नाहीत असा ठाम विश्वासच संजय राऊतांनी व्यक्त केलाय। मी खात्रीने सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। काँग्रेसने उगाच ती भीती बाळगू नये। आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे। त्यांच्या या वक्तव्याला 24 तासही उलटत नाही तोवर राऊतांनी आता सावध पवित्रा घेतल्याचं चित्र आहे। आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय। सुरुवातीला अशा प्रकारची झटापटी होते, राजकारण आहे ना, पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला जाईल। संख्याबळानुसार महाविकास आघाडीला राज्यसभेची एकच जागा मिळू शकेल, मात्र त्यावरतीच एकमत दिसून येत नाही आणि हेच एकमत होणार नाही असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतोय। पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील। आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत, शरद पवारांचे 10 आहेत आणि काँग्रेसचे 16 आहेत। यांचे मिळूनच एक जाऊ शकतो। कुणी कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणी कुणाला राज्यसभेवर पाठवायचं, पण तिघात मिळून एकच व्यक्ती राज्यसभेवर जाऊ शकतो, ते पण त्यांच्यात जर एकत्रितपणा असला तर। पण एकत्रितपणा असेल असं मला काही वाटत नाही। दुसरीकडे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांपैकी 6 जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे। एक जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवते। खरं तर महाविकास आघाडीचं राज्यसभेतच नाही तर विधान परिषदेवरनं सुद्धा एकमत दिसत नाहीये, पण महाविकास आघाडीला एकत्र राहण्यावाचून पर्याय नाही, कारण महायुतीकडे 235 तर महाविकास आघाडीकडे 48 आमदारांचं संख्याबळ आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता असते। विधान परिषदेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 29 मतांची गरज लागते। या संख्याबळानुसार महायुतीला राज्यसभेच्या 6 जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीची मतं एकसंध राहिली तर दोन्हीकडे एक एक उमेदवार निवडून येऊ शकतो। आणि त्यामुळेच की काय,
महाविकास आघाडीकडनं सर्वमान्य चेहऱ्यांना पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. पण शरद पवारांच्या खासदारकीवरनं ठाकरेंच्या सेनेनं आज जरा सावध भूमिका घेतली. तिथे आजच उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरनं एक गिअर पुढे टाकला. कठीण कशा करता असेल, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत, त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेवरनं सुरू असलेल्या दाव्यांवर महायुतीनं मात्र चांगलेच टोले हाणले. कृत्रिम बुद्धिमत्ता हा सर्व क्षेत्रामध्ये आपापली भूमिका मांडतच राहतो, मांडणारच आहे. आता प्रश्न आला, महाविकास आघाडीतल्या लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आहे का, तर त्यांची सामूहिक बुद्धिमत्ता अगोदर त्यांनी तपासावी, मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. आदित्य ठाकरे म्हणतात की ही जागा आमची आहे, सध्या तरी आमचीच आहे, संख्याबळानुसार आमची जागा म्हणतात. ती गेल्या वेळेला होती, परंतु आताच त्यांचं संख्याबळ जर पाहिलं तर त्या मानानं त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर त्यांनी घेतला नाही तर ते स्वबळावर त्यांची जागा येण्याची शक्यता कमी आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान पार पडेल. त्यानंतर महिन्याभरात विधान परिषदेची सुद्धा निवडणूक होणार आहे. आणि दोनही निवडणुकीत महाविकास आघाडीचा इतिहास पाहता क्रॉस वोटिंगचंही मोठं आव्हान असेल. पण त्याआधी तीनही पक्षांना एकाच उमेदवारावरती एकमत करावं लागेल. अन्यथा या एका जागेसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.